शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी महानगरपालिकेच्या आणि शासकीय प्रकल्पांसाठी जाणार आहेत महापालिका त्यांच्या आयुष्याचा कुटुंबाती देणारा आहे। त्यामुळे त्या या ठिकाणी रस्त्यावर आणावा आणि या प्रश्नाला वाचा फोडावी या उद्देशानं आम्ही मंडळी परिषद आणि परिषदेमध्ये जी काही चर्चा होईल, ज्या काही सूचना येतील, जे काही निर्णय होतील त्या अनुषंगानं भविष्यातलं आंदोलन ते तसंच आहे, त्याला गती देता आली नाही। पंचायत समितीचं काम खाजगीकरणातून आम्ही मार्गी लावलेलं होतं जयंत पाटील ग्रामविकास मंत्री असताना, पण नंतरच्या काळामध्ये त्या कामाला खोड्या घालण्याचं काम प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने केलं। दुर्दैवानं अतिशय मोठ्याच्या जागी असणारं ते कार्यालय जे अशा पद्धतीने 15 वर्ष लोकांनी संधी दिल्यानंतरही त्या पूर्ण झालेल्या नाही अशी परिस्थिती आहे। आणि उलटा मध्यंतरीच्या काळात प्रवासी संघटनेच्या नावानं पनवेलचं एसटी स्टँड शहराबाहेर हलवा म्हणून कुळकुळी चालू झालेली। अशा पद्धतीच्या जनतेच्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत ते पूर्ण न करता मार्गी न लावता त्याला वेगळे वेगळे फाटे पडायचं काम ही सारी मंडळी करते आणि त्याच्यामुळे लोकांच्या संयमाचा सहनशीलतेचा आता अंत झालेला आहे। क्षेत्रामध्ये PS1-23 तब्बल 4000 कोटींचे रस्ते आणि गटराचे विकास कामं त्या ठिकाणी टेंडर्स वगैरे प्रकाशित केले। असा समज पनवेल आणि उरणच्या आमदारांनी जो या ठिकाणी नाट्यगृहामध्ये नयनाला पाठिंबा देणारा मेळावा घेतलेला होता त्याच्यानंतर निर्माण